त्यासाठी तुम्हाला 15 ओबीसी उमेदवार द्यावे लागतील, 3 बघा अल्पसंख्याक उमेदवार द्यावे बघा लागतील. महाविकास आघाडी म्हणून विचारलं एखाद्या व्यक्तिगत स्वरूपाच्या कागदावरती कोणी विचार करत नाही. कॉमन मिनिमम अजेंडा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, प्रकाश आंबेडकरांनी त्यांची भूमिका मांडली असेल. किती जागा त्यांना दिल्या जातील? आम्ही चर्चेत ठरवू, ते येतील ना उद्या किंवा 5 किंवा 6 तारखेला चर्चेत. नाही, त्यांचं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की ज्याची क्षमता म्हणजे जिंकून येण्याची क्षमता हा एक क्रायटेरिया असेल त्याचा. वंचित नक्कीच जिंकू शकतात ते. अनेक जागा अशा महाराष्ट्रामध्ये आहेत जिथे महाविकास आघाडी म्हणून वंचितचे उमेदवार जिंकू शकतात. अगदी उदाहरण घ्या ना तुम्ही. नाही, अनेक जागा आहेत ना. 2019च्या निवडणुकीमध्ये वंचितला फार चांगलं मतदान झालं आहे महाराष्ट्रामध्ये. स्वतः प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोल्यात उभे होते आणि त्या दोन्ही ठिकाणी ते उभे राहिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार पडले. ते जिंकले नाहीत, काँग्रेसचे उमेदवार पडले. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी पाडण्याची ताकद आहे इतरांना, ती जिंकण्याच्या ताकदीमध्ये परिवर्तित करावी, ही सगळ्यांची सकारात्मक भूमिका आहे. वंचितकडून मी थोडंसं आता पुढे सरकते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर आहे. महाविकास आघाडीमधले 3 पक्षांपैकी 2 पक्ष ज्यांचं स्वतःच्या पक्षाचं नाव नाही आणि आता चिन्ह नाही, एक ठाकरे गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि दुसरा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. या 2 पक्षांकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह नाही. अशा वेळेला तुम्ही कसं लढणार आहात? आपलं स्वतःचं चिन्ह कसं पोहोचवणार? चिन्ह पोचलं, मशाली पोचली, तुतारी पोचली. आता प्रश्न आहे घड्याळ आणि धनुष्यबाणाचं काय करायचं. बरं का, चिन्ह घेतलं म्हणजे काय, तुम्ही काय सर्व बादशाह होता का? जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस. कोणी आयऱ्या गैरा येतो आणि त्या चिन्हावर पक्षावर दावा सांगतो, दरोडा टाकतो आणि त्या दरोडेखोरीला इलेक्शन कमिशन असेल किंवा सत्ताधारी असतील त्या दरोडेखोरीला मदत करतात. अशामुळे काय राजकारण चालत नाही ना. शिवसेना ही शिवसेना आहे. एकनाथ शिंदेनी काय शिवसेनेला जन्म दिला का? अजित पवारने राष्ट्रवादी काँग्रेसला जन्म दिला? या राज्याची जनता ओळखते ना. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, जनता सगळं पाहत्याने ओळखते. हे सुप्रीम कोर्टाचं अलीकडचं राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला निर्णयावर केलेलं भाष्य आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या जनतेला, देशाच्या जनतेला सगळं कळतं आहे. शरद पवार हयात आहेत, पक्षाचे संस्थापक, फाउंडर, आणि अजित पवार सांगतात माझा पक्ष, आणि इलेक्शन कमिशन सांगते त्यांचा घ्या. हे काय पाकिटमारी आहे का? पाकिटमारांची टोळी लावली आहे इलेक्शन कमिशनने. इथे कोणाचे मारा पक्ष आणि कोणाच्या हातात द्या नाही. असे अनेक पक्ष आले आणि गेले, चोरलेले गेले. आता जनता पक्ष होता, तर जनता पक्षाचे अधिकार डॉक्टर सुब्रमण्यम स्वामीकडे आहेत म्हणून पक्ष त्यांचा झाला का? तो नाही, अजिबात होणार नाही असं. शिवसेना ही ठाकरेंचीच, लोक त्यांच्याच मागे राहतील मतदार. आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची. ठीक आहे, थोडंफार नावामध्ये बदल झाले असतील, चिन्ह बदललं. अनेक वेळा अनेक चिन्ह बदलून सुद्धा लोक उभे राहतात. आमचा पक्ष फुटल्यावर अंधेरीला एक पोटनिवडणूक झाली, ती आम्ही मशाल चिन्हावर लढलो. विधानसभेची निवडणूक आमच्या ऋतुजा लडके जिंकून आल्या ना त्या चिन्हावरती. आम्हाला अजिबात चिंता नाही आहे. चिंता ज्यांनी आमची चिन्ह चोरली, पक्ष चोरला, त्यांच्यावरती टांगती तलवार आहे. तुम्हाला असं वाटतं की फक्त एवढ्याच मुद्द्यावर, एक सहानुभूतीच्याच मुद्द्यावर मोदींशी किंवा लढता येईल? मोदी गॅरंटीशी लढता येईल का? मोदीकडे काय आहे मग? रामाची लहर, बाकी काय आहे? कुठे रामाची लहर? राम काय त्यांच्या सातबाऱ्यावरती काय प्रभू श्रीरामाचं नाव लिहिलं आहे का? मोदीने काय केलं आहे? कोणती गॅरंटी आहे? दाखवा ना. 30 गॅरंटी 10 वर्ष घेऊन फिरतायत. मोदीने केलेली 10 कामं दाखवा, ती स्वतःची आहेत. UPA काळात केलेल्या कामांची उद्घाटनं करत फिरतायत. आता इथे तो सागरी सेतूचं उद्घाटन करणार कोणी केला? उद्धव ठाकरेंनी केला हो. अटल सेतू नाव दिलं, ठीक आहे. कोणाच्या काळात सुरू झालं आहे? काँग्रेसच्या काळात सुरू झालं आहे काम. ते तुम्ही उद्घाटनाला येत आहे, फक्त तुम्ही स्वतःचं काय केलं ते दाखवा. स्वतःची पोरं दाखवा, दुसऱ्यांच्या पोरांना तुमची नावं देऊ नका. थोडंसं आणखी पुढे जाते. मगाशी सुनील तटकरे आले होते. सुनील तटकरेंनी असं म्हटलं की 2020 मध्ये, मला वाटतं ऑगस्ट, ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आणि अजित पवार दिल्लीमध्ये गेले होते, त्यावेळेला
त्यानंतर म्हणजे त्या भेटीनंतर शिवसेनेमध्ये ठाकरेंमध्ये ही चर्चा होती की आता आपण भाजपसोबत जायला हवं. तुम्ही ही चर्चा राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितली होती असं तटकरे म्हणाले. असं काही झालं नाही. तटकरे खोटं बोलतात. तटकरे खोटं बोलताय. राष्ट्रवादीच्या बैठकीत जाऊन आम्ही कशाला सांगू. हं. नक्कीच हे काय लपून राहिलेलं नाही. माननीय उद्धवजींनी हे वारंवार जाहीर सभातून सांगितलेलं आहे की प्रधानमंत्र्याबरोबरच्या बैठकीत काय झालं हे त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये हा नवीन गौप्यस्फोट काय केला. प्रधानमंत्र्यांबरोबरच्या बैठकीमध्ये तेव्हा अजितदादा पवार डेप्युटी सीएम होते. हं. मला वाटतं अजून एक अशोक चव्हाण होते. अशोकराव चव्हाण होते. ती बैठक झाल्यावरती मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी काही काळ बसले हं. आणि त्यात त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेतला. त्या बोलण्यातून असं कल दिसला की मोदींना असं वाटतं की शिवसेनेनं परत त्यांच्याबरोबर यावं, मोदींना वाटतं. असं तो एक कल दिसला आणि हे कल दिसला. उद्धवजीने बाहेर येऊन आम्हालाही सांगितलं. पक्षात चर्चा होते ना. आमच्या पक्षात हुकुमशाही नाही आहे हा असा कल दिसतोय. तेव्हा पक्षात असं सांगण्यात आलं की ज्या पक्षाने आपल्याला फसवलं आहे, ज्या पक्षाने आपला पक्ष संपवायसाठी हं. इतकं मोठं कारस्थान केलं आहे त्यांच्यावर आपण परत का जायचं ही आमच्या पक्षातली नक्कीच चर्चा झाली. आत्तासुद्धा ह्या क्षणीसुद्धा माननीय उद्धव ठाकरे यांच्यावरती दिल्लीतले अनेक प्रमुख नेते जाळं फेकायचा प्रयत्न करतात हं. की आपण परत एकदा येऊ, बसू, चर्चा करू, आमच्याकडून चुका झालेल्या आहेत त्या बरं. आपण दुरुस्त करू. भाजपतल्या नक्की दुसरं कोणाचं. बरोबर. पण वरिष्ठ आम्ही- पातळीवर पण आम्ही दिल्लीमधून. पण आम्ही त्या संदर्भात कोणती रिॲक्शन देत नाही. आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करतो आहोत आणि आम्ही शेवटपर्यंत महाविकास आघाडीत राहू. आम्ही जर सातत्यानं नितीश कुमारप्रमाणे पलट्या मारत बसलो तर आमच्यावरती विश्वास कोण ठेवेल. आमच्या नेतृत्वावरती, आमच्या पक्षावरती. बरं. लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे. हे घेतलेला विचार अर्धवट सोडून पुढे जाणार नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्ष आम्ही केली. आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे. आमचा पक्ष त्यांनी फोडला, आमचं चिन्ह त्यांनी ताब्यात घेतलं, आमच्या लोकांना त्यांनी नादाला लावलं. बरं का, नादाला लावलं असं म्हणतो मी. वेगळ्या अर्थाने घ्या तुम्ही ते. हां, नादाला लावलं. आणि असे नादाला लावलेले जी माणसं असतात ना ती फार काळ राहत नाही. ती दुसऱ्या नादाला लगेच लागतात. लोक या तमाशातून त्या तमाशाकडे, त्या तमाशातून त्या तमाशाकडे लोक फिरत असतात. हां, रोग शिंदेकडे. नाही, मी लोकांना नादाला लावलं म्हटलं मी. ठीक आहे, असे नादाला लावणाऱ्या लोकांना आमच्याकडे नको, जागा नाही परत आणि आम्ही त्यांच्याकडे जाणार.